मुंबईमध्ये नुकतीच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युतीची घोषणा झालेली आहे. मुंबईतल्या 62 जागा वंचितसाठी काँग्रेस सोडणार आणि आगामी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहेत. मागच्या बऱ्याच दिवसापासून हा विषय चर्चेत होता, पण काही मार्गी लागत नव्हता. परंतु काल याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. यापूर्वीही युती करण्याचे अनेक प्रयत्न झाले होते, परंतु त्यात संबंधित पक्षांना यश आलं नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या युती आणि आघाड्यांचा माहोल सुरू आहे. मागच्या काही वर्षापासून याच्याशिवाय राजकारण करणं जवळपास अशक्य झालेलं आहे. आज आपण लातूरमध्ये बसलो आहे आणि लातूर महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. आज 29 तारीख आहे आणि उद्या शेवटचा दिवस लातूर महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा आहे. हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी अद्याप लातूरमध्ये कुठल्याच आघाडीचं चित्र स्पष्ट नाही आहे. सगळीच उमेदवार सध्या गॅसवरती आहेत. या पार्श्वभूमीवर वंचितची मुंबईत आघाडी झाली आहे, तर ती लातूरमध्ये होईल का, आणि झाली तर ती दोन्ही पक्षासाठी कितपत फायद्याची ठरेल याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी हमीद शेख आणि आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. लातूर महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. मी सांगितल्याप्रमाणे उद्या शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा. अद्याप जे काही महाविकास आघाडी आहे आणि महायुती या दोन आघाड्यांच्या नेतृत्वात राज्यात इलेक्शन सध्या होत आहेत. काही ठिकाणी स्वबळावर पण निवडणुका होत आहेत. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोन्हींची अद्याप लातूर शहरापुरती कुठलंच ॲश्युरन्स, कुठलंच क्लेरिफिकेशन, कुठलंच म्हणजे अजून क्लिअर सगळं चित्र झालेलं नाही आहे. दोन्ही पक्ष सध्या ह्या सगळ्या आघाड्या अद्याप गुलदस्त्यातच आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. तो आघाडी आपला विषय आजच्या व्हिडिओचा नाही आहे. आपल्या व्हिडिओचा आजचा विषय फक्त वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची जी मुंबईमध्ये युती झाली आहे, तशीच युती लातूर शहरात होईल का, आणि त्या युतीचा नेमका फायदा किती आणि कोणाला होऊ शकतो या विषयावर आपण भाष्य करणार आहेत. लातूर शहर हे मुस्लिम बहुल आणि दलित बहुल असा मतदारसंघ आहे. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या दोन्ही मतदारांची संख्या आहे. पारंपरिक पद्धतीने हा दोन्ही मतदार काँग्रेससोबत आजपर्यंत राहिलेला आहे. मागची विधानसभेची निवडणूक इथं काँग्रेसचे आमदार अमित देशमुख जे विद्यमान आमदार आहेत 7,000 मतांनी निवडून आलेले आहेत, परंतु त्यामध्ये पण ह्या दोन्ही समाजाचा मोठा रोल त्यांना मत करण्यामध्ये राहिलेला आहे. पारंपरिक पद्धतीनं आपण सगळे जाणताच की हा गड काँग्रेसकडे राहिलेला आहे. त्याचं पण प्रमुख हेच कारण आहे की या शहरामध्ये मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दुसरीकडं आपण वंचितबद्दल बोलतोय, तर वंचित बहुजन आघाडीनं पण 2019पासून ज्यावेळेस या पक्षाची स्थापना झाली त्यावेळेसपासून मोठ्या प्रमाणात दलित विशेषतः जो वर्ग आहे आणि मुस्लिम समाज हाच यांचा वोट बेस राहिलेला आहे. 2019ची निवडणूक असेल किंवा परवा जी झाली विधानसभेची 2025ची निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकांमध्ये वंचितच्या उमेदवारांना साधारण 25,000पेक्षा अधिक मताधिक्य लाभलेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे 2019ची निवडणूक थोडीशी इमोशनल होती, त्यामुळे तो 25,000चा जनाधार मिळाला असं राजकीय पंडितांना वाटतं. परंतु लातूरमध्ये 2024लाही वंचित आघाडीच्या जे उमेदवार होते त्यांना 26,000 इतकी मतं मिळालेली आहेत. अर्थात जे उमेदवार होते विनोद खटके यांचा सामाजिक जे कामाचा लेखाजोखा आहे म्हणा, किंवा सामाजिक कामाचं जे मोठं बॅकग्राऊंड त्यांच्या मागं होतं, निश्चितच त्यांना त्याचा लाभ झाला होता. परंतु वंचित बहुजन आघाडीचा पण एक वर्ग आहे जो तो कोर वोटर आहे, जो कायमस्वरूपी वंचितच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे. दोन्ही ह्या निवडणुकांचा ट्रेंड पाहिला तर साधारण 7 ते 10% मध्ये वंचित आघाडीला लातूर शहरामध्ये जनाधार पाहायला मिळालेला आहे. मोठ्या प्रमाणात आणि लातूर शहरातल्या अनेक प्रभागामध्ये या वंचित आघाडी पक्षाचा मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतो. तो इफेक्ट महानगरपालिकापुरता बोलायचा झाला, तो इफेक्ट एखाद्या उमेदवाराला पाडण्यापुरता तर नक्कीच वंचित बहुजन आघाडीचा या शहरामध्ये आहे. थोडंसं प्रभाग वाईज बोलायचं झाल्यास लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 असेल, प्रभाग क्रमांक 2 असेल, प्रभाग क्रमांक 3 असेल, प्रभाग क्रमांक 4 असेल, प्रभाग क्रमांक 7 असेल, प्रभाग क्रमांक 10 असेल, 11 असेल, 13 असेल, या प्रभागामध्ये ती संख्या साधारण 1,500-2,000 हजार मतदारांपर्यंत मागच्या 2 इलेक्शनपासून राहिलेली आहे. शहरातील इतर जे काही प्रभाग आहेत तिथं पण ही संख्या कमी अधिक प्रमाणात असेल, परंतु ही मी जी उल्लेख केलेली प्रभाग आहेत ह्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा मोठ्या प्रमाणात मतदार आहे. तो मतदार नक्कीच एखाद्या पक्षाला तारण्यासाठी किंवा एखाद्या उमेदवाराला पाडण्यासाठी फायदेशीर ठरतो. ह्या सगळ्या आकड्यावरून हे स्पष्ट होतं.
या परिस्थितीमध्ये वंचित आणि काँग्रेस मुंबईप्रमाणे लातूरमध्ये एकत्र आल्यानंतर एकमेकांचा नक्कीच दोघांना आधार मिळू शकतो. नक्कीच दोघांचं विनिंग मार्जिन वाढू शकतं. एकीकडं काँग्रेसला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजप आणि त्याच्या जोडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांच्याकडनं आज घडीला सुरू आहे. भाजपचा एक सेपरेट वर्ग लातूर शहरामध्ये आहे आणि तो कायम भाजपसोबत राहणार आहे. परंतु अजित पवार गटाकडं इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उदगीरचे आमदार असणारे संजय बनसोडे, एक राज्याचे कॅबिनेट मंत्री बाबासाहेब पाटील, नुकताच लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. उपमहापौर चंद्रकांत बिजारदार यांनी पण अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. अनेक मंडळी या पक्षासोबत नवीन नवीन जुळत आहेत. एकीकडं या पक्षाचा जो वोट बँक आहे तो पण मुस्लिम, दलित आणि इतर जे मायक्रो मायनॉरिटीज आहेत यांनाच ते म्हणजे काय म्हणतात, तोच त्यांचा जनाधार असणारा वोट बँक आहे. एकीकडं राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनं ह्या मतदाराला आपल्याकडं आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळं काँग्रेसला असं डॅमेज होण्याची शक्यता आज तरी दिसते. परंतु वंचितसोबत आघाडी झाल्यानंतर काँग्रेसला पण नक्कीच बेनिफिट होणार आहे. मी उल्लेख केलेला तितका वोट शेअर काँग्रेसला पण भेटू शकतो आणि एकूणच जे काही काँग्रेसचं आज घडीला नुकसान दिसतं आहे त्याच्यात थोडंफार वंचितसोबत आघाडी झाली तर ते नुकसान टाळता येऊ शकतं. परंतु काँग्रेस पक्षाची राजकारणाची पद्धत म्हणजे काय, थंडा खरके खाव या टाईपची त्यांची राजकारणाची पद्धत असते. याचा प्रत्यय तमाम महाराष्ट्राला अनेकदा आलेला आहे. लातूरमध्ये पण त्याचा प्रत्यय अनेकदा येत असतो. हे चित्र असलं तरी येत्या काळात या दोन पक्षांचं काय होतं आहे आपल्याला कळणारच आहे. झाली तरी दोन्ही पक्षांना ओव्हरऑल फायदा दिसतो आहे, नाही झाली तर चित्र आपल्यासमोर काही दिवसात राहणारच आहे. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.